नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री बाबासाहेब नेटके यांची सेवा नियुक्ती 31 मे 2024 रोजी टाउन हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला। महानगरपालिकेचे आयुक्त श्री अजित शेख साहेब, लेंगरेकर साहेब, जाधव साहेब व अधिकारी कर्मचारी सर्वांची उपस्थिती होती। नेटके साहेब यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सर्वांनी आपले मन व्यक्त करून त्यांना सहपरिवारासह शुभेच्छा दिल्यात व त्यांच्याबद्दल कितीही कौतुक केले तरी पुरेसे नाही। त्या ठिकाणी नातेवाईक, समाजसेवक, मित्र सर्कल यांची मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी तसेच स्पेशल न्यूज व ठाणे डेली न्यूज यांच्याकडून श्री बाबासाहेब नेटके व माझे लाडले भाऊ यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। पुढच्या आयुष्य भरभराटीने जा। नेटके भाऊ चूप बसणार नाही, समाजसेवा व गरजवंत लोकांना नेहमी मदत करतील अशी अपेक्षा करते। पुन्हा मी रंजना पाटील श्री बाबासाहेब नेटके व माझे लाडले भाऊ यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्री सुधाकरराव देशमुख साहेब, व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग, मान्यवर आणि या सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं श्री नेटके यांच्या प्रेमापोटी जे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व आपले अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मीडियाचे प्रतिनिधी, आज श्री नेटके यांना आपण निरोप समारंभ दिलेला आहे महापालिकेमध्ये आणि नंतर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे नेटके हे एक मला वाटतं एक युनिव्हर्सिटी आहे की ज्यामध्ये मी आता 2 वर्ष माझ्या आयुक्तपदाच्या कार्यकालामध्ये बघितलेलं आहे की एखादा अधिकारी स्वतःला किती झोकून देतो, तो किती प्रोएक्टिव्ह असू शकतो। याचं एक अतिशय मूर्तिमंत असं उदाहरण म्हणजे नेटके आहे। मी स्वतः म्हणजे अनेक वेळा बघितलं। एकदा एक स्वातंत्र्याचा 75वा कार्यक्रम होता आणि त्या निमित्तानं काही शहरामध्ये आपल्या शहरामध्ये आपण काही कार्यक्रम घेतलेले होते। त्यामध्ये आपण एक रॅली काढलेली होती। आम्ही तिघं एका गाडीमध्ये होतो। मी होतो, कुमार आले साहेब होते आणि नेटके होते। आणि त्यामध्ये जे शहरातील नागरिक होते त्यांना आम्ही आवाहन करत होतो की या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हा। आपल्या या 75वा जो स्वातंत्र्याचा समारंभ आपण पूर्ण देशामध्ये करत आहोत त्यामध्ये आपण
सामील व्हा. आणि त्यावेळेला नेटके यांचा घसा बसला. लोकांना ते आवाहन करत होते, म्हणजे त्यांचा घसा बसला, परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते लोकांना अगदी ओरडू पूर्ण रस्त्यावरून आवाहन करत होते. म्हणजे मला खरोखर फार अप्रूप वाटलं की म्हणजे एखादी व्यक्ती किती स्वतःला इन्व्हॉल्व करून घेते त्यामध्ये. नंतर एका ठिकाणी अशी एक धोकादायक इमारत कोसळलेली होती. अतिशय डेंजर परिस्थिती होती आणि तरी नेटके त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन त्या लोकांना काढायचा प्रयत्न करत होते. तो धोकादायक जो भाग होता त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मी त्यांना म्हटलं, अरे नेटके, ही परिस्थिती बघा म्हटलं, तुम्ही ही इमारत जर खाली आले तर आपले कर्मचारी अधिकारी सुद्धा त्यामध्ये जातील. तर तेव्हा नेटके बोलले, नाही सर, डोंट वरी, मी पूर्ण काळजी घेतो, आपल्या कोणाला काही होणार नाही. नंतर आगीच्या घटना घडल्या बऱ्याच ठिकाणी, आपल्या शहरामध्ये घडल्या, शहराच्या बाहेर घडल्या. आणि त्यांना ते मला एक फोन करायचे की सर अशी अशी आग लागलेली आहे आणि आम्ही तिथं आहोत आणि डोंट वरी, आम्ही सर्व त्या ठिकाणची काळजी घेत आहोत आणि संपूर्ण आग म्हणजे विझल्यानंतर आम्ही आपल्याला फोन करतो. आणि ते बरोबर फोन करायचे की सर अशी आग विझवली, त्यामध्ये असे प्रकार नुकसान झालेलं आहे वगैरे, ते पूर्ण ताबडतोब मला ते इंटिमेट करायचे. परंतु त्यांचे प्रयत्न असेच असायचे की ती आग असो किंवा कोणती दुर्घटना असो त्याच्यावरती तातडीनं नियंत्रण मिळवायचं. संपूर्ण स्वतः सुद्धा आणि त्यांचे जे स्टाफ होते त्यांना ते लिव्हरेजिंग करून त्या पूर्ण दुर्घटनेमध्ये स्वतःला ते झोकून द्यायचे. शेख साहेब यांना आत्ताच 10 दिवसापूर्वी IAS या दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे. ते माझ्यासोबतच सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्यांना IAS ची परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना 2 वर्षे त्यांची सेवा वाढलेली आहे. असे आदरणीय अजित शेख साहेब, माझ्या उपायुक्त गवत साहेब, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव सर, माझे लहानपणीचे गुरु ज्यांनी माझ्या घरात चूल चालत होती, अशा वेळेस मला 200 रुपये रोजाने नोकरीला लावलं सीमानिकला मेडिकलमध्ये. असे शिवाय घरामध्ये मी जर मेडिकलमध्ये कामाला गेलो 250 महिन्याने, तर माझ्या मिसेससाठी घरी एक मशीन सुद्धा दिली, अमोल मशीन त्यावेळेस. असं हे कमालीचं व्यक्तिमत्व, हे फक्त बाळू नेटकेच नाही तर लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये रंगत आणलेले असं हे व्यक्तिमत्व DJ भांबळ साहेब. आणि आता त्यांनी मला असं बोलून दाखवलं, बाळासाहेब, ते मला बाळासाहेब म्हणतात, पहिलं बाळू म्हणायचे. मला हाताला धरून त्यांनी शूटिंग बॉल शिकवलं आणि शूटिंग बॉल शिकवता मी राष्ट्रीय खेळाडू झालो. राष्ट्रीय खेळाडू होता मला या महापालिकेत नोकरी लागली, हे त्यांच्यामुळेच. तर असं हे व्यक्तिमत्व DJ भांबळ सर. नंतर मंचावर बसले म्हणजे पवार साहेब, चीफ फ्लॅग ऑफिसर भिवंडी, त्याचप्रमाणे आदरणीय ND साळवी साहेब, चीफ फ्लॅग ऑफिसर X. त्याचप्रमाणे माझे सर्वात महत्त्वाचे आदर्श मुंबई कल्याण उल्हासनगरमध्ये दिलीप गुल साहेब, ते पण चीफ फ्लॅग ऑफिसर कल्याण, सेवानिवृत्त आहेत. इथे आजी जरी समोर बसले असते तर माझी समोर बसले असते तर आजी सुद्धा इथेच आहेत, चौधरी साहेब. त्याचप्रमाणे इथे सर्वात माझा हा एवढा प्रोग्राम घडवण्यासाठी ज्यांनी मला रसद पुरवली असा माझा सहकारी वर्ग, जो अधिकारी वर्ग आहे महापालिकेतील, जो विभाग प्रमुख, सर्वांचे नावं घेऊ शकत नाही, हे सर्व बसलेत.
आज ही माझ्यासाठी कमालीची पर्वणी आहे. त्यानंतर इथे आमचे आदर्श राज सर आणि सामाजिक संस्थेमध्ये आलेले सर्व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारा अर्थात व्यावसायिक वर्ग सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांचं सुद्धा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे नातेवाईक जे दुरून आलेले आहेत त्यांना मी बिचाऱ्यांना फोन सुद्धा केलेला नाही आहे. हे सर्व फोन माझ्या मिसेसची देणगी आहे. तिनेच सगळं कम्युनिकेशन केलं, सुनानी आणि मिसेसनी, आणि त्यांच्यामुळे हा एवढा या ठिकाणी माहोल असा बनलेला आहे. अशी माझी धर्मपत्नी आणि माझ्या सुना, मुलं, नातू आणि सर्व पत्रकार बंधू आणि उर्वरित जे त्यांचं नाव घेऊ शकत नाही असे माझे सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो. यामधला एक प्रसंग असा होता, 1998ची गोष्ट आहे. मी खूप आजारी पडलो होतो आणि हॉस्टेलमधूनच त्यांना फोन आला की नागेश खूप आजारी, आता तुम्ही घ्यायला यावं. आणि हा फोन आला तर दुपारी 2-2:30च्या दरम्यान. तर ते इतक्या तत्परतेने आले की त्यांना राहवलं नाही आणि ते रात्री 12-12:30च्या दरम्यान पुण्याला आले. तर तेव्हा हॉस्टेल बंद. मग तिथं बसले आणि मग जेव्हा वॉचमॅन बाहेर आला आणि वॉचमॅननं बघितलं की तुम्ही कोणत्या ते म्हणे मी नागेश शेवळी आहे आणि त्याला घ्यायला आलो. तर रात्री 12 वाजता मला तिथनं पुन्हा घेतला आणि मग आम्ही पुन्हा घरी आलो. अशाच प्रकारे तत्परतेने काम करण्याची त्यांची खूप नेहमी असणारी सवय. तसेच महापालिकेविषयी त्यांची खूप तत्परतेने करण्याची काम. त्यापैकी मी त्यांचे 2 गोष्टी सांगणार आहे. आता छंद आणि विलक्षण सक्षम कार्यक्षमता असलेले व्यक्तिमत्व. ह्या 2 गोष्टीमधलं सक्षम कार्यक्षमता असलेलं, विलक्षण कार्यक्षमता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महापालिकेमध्ये एका वेळी रामायण नगरमध्ये घडलेला किस्सा हा बघायचा असा. तर एक व्यक्तीचा म्हणजे त्यांनी आत्महत्याच केली, त्याच्या घरातलं कोणी नव्हतं. तर अशा वेळेस फायर ब्रिगेडला कॉल दिला की तुम्ही या म्हणून, आणि ते काहीतरी झालेलं आहे आणि घरातनं वास येतोय. तर ते प्रेत जे होतं ते जवळजवळ 7-8 दिवसांचं होतं. आता त्याचा खूप घाण वास येत होता, दुर्गंधी पसरली होती. इथं कोण जाणार? तरी पप्पा आणि फायर ब्रिगेडची टीम हे निलगिरीचं तेल ते टाकलं आणि मग गेलं, पण ती बॉडी बाहेर काढली. अशाच प्रकारे एकदा वालधुनीच्या याच्यावर सुद्धा त्यांनी एक प्रेत होता, तेही बाहेर काढलं. आधी त्याला वडलं तर त्याचा हातामध्ये आला, तो इतकं सडलं होतं ते, तरी सुद्धा त्यांनी ते बाहेर काढलं. असे भरपूर प्रसंग त्यांचे गेले, त्यांच्यावर बितले आणि त्यांनी ते यशस्वीपणे सक्सेस करून दाखवले. तशाच प्रकारे त्यांनी त्यांचा एक छंद विषय बोलायचं झालं तर त्यांना खूप छंद जमले आणि त्यांनी ते जोपासले. तर राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही ते नावाजले. शूटिंग बॉल त्यांचा विशेष, त्याच्यामध्ये ते राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावाजले. त्यानंतर